नेक्स्ट पॉइंट बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. इम्पॉर्टंट पॉइंट, जरा काळजीपूर्वक करा. हे सगळे फॉर्म्युले वगैरे पाठ पाहिजे, फार महत्वाचे आहे हा सेक्शन. आणि फॉर्म्युले पाठ असणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याच्यात पहिल्यांदा थेरम बघा. सपोज y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन एन इंटरवल आय. एक इंटरवल सांगितलेला आहे, त्या इंटरवल वरती हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणून सांगितलं. अँड y इज ए 1 ऑन 2. हे फंक्शन मधले डिटेल्स आहेत, तुम्हाला हे 11वी मध्ये रिलेशन्स अँड फंक्शन्स मध्ये होतील. 1 ऑन 2 अँड dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. dy बाय dx मात्र 0 येता कामा नये ऑन दिस इंटरवल I. Also, if f inverse y is a differentiable function, f is differentiable on this interval. जर त्याच्यावरून तुम्ही हे काय आहे इक्वेशन, y इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, तर याच्यावरून तुम्ही x इक्वल टू काय लिहू शकताय, एफ इनव्हर्स ऑफ y लिहू शकताय. तर हे जे एफ इनव्हर्स y आहे ते सुद्धा त्या इंटरवल वरती डिफरन्शिएबल पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याची जी डेरिव्हेटिव्ह तुम्ही घ्याल, जर एफ इनव्हर्स वाय ची डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतलीत विथ रिस्पेक्ट टू वाय, तर ते 1 अपॉन एफ डॅश एक्स लिहू शकताय, किंवा dx अपॉन dy म्हणजेच 1 अपॉन dy अपॉन dx लिहू शकताय. dy अपॉन dx इथं छेदामध्ये येते, डिनॉमिनेटर मध्ये येते, म्हणून ते 0 येता कामा नये अशी कंडिशन त्यांनी लिहिलेली आहे. कारण छेदामध्ये जर 0 आलं तर आन्सर इन्फिनिटी येते. त्यामुळे इन्फिनिटी तेवढं येऊन द्यायचं नाही, तेवढी काळजी घ्या. इम्पॉर्टंट थेरम, बऱ्याच वेळेला परीक्षांमध्ये विचारून झालेला हा थेरम आहे. बघा काय म्हटले, गिव्हन दॅट वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स इक्वल टू एफ इनव्हर्स वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन्स. ते कसे तयार करायचे ते आता इथं दाखवलेलं आहे. परत एकदा इन्क्रिमेंट्स कन्सिडर करा. लेट देअर बी ए स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स, से डेल्टा एक्स. एक्स ची व्हॅल्यू डेल्टा एक्स इतक्या अमाऊंटनं वाढवली, then correspondingly there will be an increment in the value of y, ते डेल्टा वाय. तर एक्स ची व्हॅल्यू डेल्टा एक्स न वाढवली तर y ची व्हॅल्यू डेल्टा वाय इतक्या अमाऊंट न वाढेल. ऍज डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर द इन्क्रिमेंट्स, डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0, डेल्टा वाय इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. हे इन्क्रिमेंट्स आहेत, व्हेरी स्मॉल इन्क्रिमेंट्स आहेत, शून्याच्या जवळपास आहेत पण शून्य नाही आहेत. नाऊ वी हॅव, हे असं घेतले बघा तुम्ही. समजा आपण असं घेतलं एक्स अपॉन वाय, आणि याला जर आपण वाय अपॉन एक्स न मल्टिप्लाय केलं तर ह्याचा आन्सर किती येणार, 1 येणार. एक्सला एक्स कॅन्सल होईल, वायला वाय कॅन्सल होईल. तसंच इथं तयार केलं बघा, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. जर तुम्ही हे सगळं कॅन्सल केलं एकमेकांना तर इक्वल टू 1 येईल. सिंपल आहे, काय विशेष अवघड असं काही नाहीये. मग याच्यावरून काय केलं, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय तेवढं इकडे ठेवले आणि ह्याला पलीकडे पाठवले, ते असं येईल. आणि डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0. आता याचं काय करायचं, याचं लिमिट घ्यायचंय, कारण याचं कन्व्हर्शन मला डेरिव्हेटिव्ह मध्ये करायचं. टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड ऍज अ डेल्टा एक्स टेन्स टू 0. हे बघा, इकडे लिमिट टाकलेलं आहे, इकडे पण लिमिट टाकलेलं. बघा लक्ष देते का. आता याचं कन्व्हर्शन मला डेरिव्हेटिव्ह मध्ये करायचं आहे. जर डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्व्हर्शन जर करायचं असेल तर जी छेदामध्ये टर्म आहे ती इथं लिमिट मध्ये पाहिजे. छेदात डेल्टा वाय आहे, इथं मला डेल्टा वाय टेन्स टू 0 करावं लागेल. इकडल्या बाजूचं ठीक आहे, इकडे काय अडचण नाहीये, फक्त मी इथं लिमिट छेदामध्ये नेऊन देणार. मग इथं एक हे नेहमीच आपलं वाक्य, ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय टेन्स टू 0. हे डाव्या बाजूला फक्त बदला, उजव्या बाजूला हे लिमिट फक्त छेदामध्ये नेऊन द्या. आता यांना लिमिट्स अप्लाय केले की यांचं कन्व्हर्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं. मग पुढे काय म्हटले बघा, सिन्स वाय इज अ डिफरन्सिबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे, एक्झिस्ट होते. मग उजव्या बाजूला जी टर्म आहे ती टर्म इथं मांडली, त्याच्यासाठी तुम्ही dy अपॉन dx लिहू शकताय. आणि dy अपॉन dx नॉट इक्वल टू 0 आहे. मग तेवढाच बदल इथं नेक्स्ट स्टेपला केलेला आहे बघा. इथं फक्त हे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स होतं, त्याला dy अपॉन dx लिहिले. आता उजव्या बाजूचं लिमिट अस्तित्वात आहे, मग डाव्या बाजूचं पण अस्तित्वात असणार.
as dy upon dx not equal to 0, this value exists and is finite, therefore its LHS this also exists, आणि त्याच्यासाठी तुम्ही dx upon dy लिहू शकताय. मग त्याच्यावरून हे dx upon dy फक्त डाव्या बाजूला वापरा, असं इक्वेशन येते. थेरम मध्ये काहीही विशेष नाही, अतिशय किरकोळ थेरम आहेत सगळे, पण प्रत्येक पेपरमध्ये एक तरी थेरम कमीत कमी 3 जास्तीत जास्त 4 मार्कला विचारलेला आहे. त्यामुळे हे थेरम व्यवस्थित करून ठेवा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर आता जे स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांच्या डेरिव्हेटिव्ह त्यांची प्रूफ इम्पॉर्टंट आहे. सेपरेट प्रूफ सुद्धा ते 2 मार्काला 1 मार्काला थेरम बरोबर विचारू शकतात. त्यामुळे हे व्यवस्थित करा. पहिलं फंक्शन घेतलेलं आहे y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स, एक्सची व्हॅल्यू -1 to 1 हे झालं त्याचं डोमेन, आणि -π/2 टू +π/2 ही y ची व्हॅल्यू, ही झाली त्याची रेंज. तर त्याची डेरिव्हेटिव्ह एवढी येते, हे व्हेरीफाय करायचं. मग एक्सच्या व्हॅल्यूला आपण डोमेन घेणार आहे, वायच्या व्हॅल्यूला म्हणायचं आहे रेंज. मग हे सगळं तुम्हाला त्या फंक्शन्स जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे डोमेन काय असतं, रेंज काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. मग हे डोमेन आणि रेंज एकदाच व्यवस्थित सगळ्यांच्यासाठी करून ठेवा, आणि ते जे कोणतं फंक्शन तुम्हाला विचारलं जाईल त्याचं तेवढं डोमेन आणि रेंज पुढे लिहून टाकायचं. बाकीची सिद्धता खूप सोपी आहे. y इक्वल टू साइन इनवर्स एक्स दिले, मग ह्याच्यावरून x इक्वल टू काय येणार, ते येणार साइन वाय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्सची डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy, मग दोन्ही बाजूला विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह दाखवलेला आहे. मग साइन वाय ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस वाय. याला तुम्ही असं घेऊ शकताय पुढे, कॉस वाय ला कॉस स्क्वेअर वाय, कॉस स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर. नेहमी लक्षात ठेवा, इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये ही जी काही टर्म येईल त्याला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे एक्स इक्वल टू जे काही तुमचं येते त्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्व्हर्ट करत चला. मग आता इथं कॉस स्क्वेअरला मी साइन स्क्वेअर मध्ये घेतलंय, मग 1 मायनस साइन स्क्वेअर, साइन वाय म्हणजे एक्स आहे म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार, आणि याच्यानंतर आपल्याला dx अपॉन dy घ्यायचं आहे. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह वगैरे येते, हे लक्षात ठेवा. कितपत तुम्हाला पाठ होते ते बघा. पहिलं महत्वाचं प्रूफ कंप्लीट करा, मग नंतर हे कॉस वाय पॉझिटिव्ह ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार काय येते हे नंतर सगळं. पहिल्यांदा सिद्धता व्यवस्थित येऊ दे. मग ही तुमची dx अपॉन dy तयार झालेलं आहे, ही व्हॅल्यू मी पॉझिटिव्ह घेतलेली आहे. नंतर हा थेरम dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू वापरायची आहे. आता हेच सगळं मी पण एकदा सोडवून दाखवतो. हे त्यांनी काय दिलंय ते तुम्हाला सांगितलं. आता बघा त्याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं ते तेवढं लक्षात ठेवा. y इक्वल टू साइन इनवर्स एक्स, मग याच्यावरून x इक्वल टू काय येणार, साइन वाय येणार. हे महत्वाचं त्याच्यातलं पहिल्यांदा, कारण फायनल आन्सर तुमचं या फॉर्मॅटमध्ये येणार. डेरिव्हेटिव्ह घेताना मात्र डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायची आहे. मग इथं काय होणार, dx अपॉन dy, साइन वाय ची डेरिव्हेटिव्ह ती येणार कॉस वाय. कॉस वाय ला हे असं लिहू शकतो. इथं जे काही येईल त्याचं कन्व्हर्शन हे एक्स इक्वल टू जी टर्म आले त्याच्यामध्ये करायचं, एवढं लक्षात ठेवा सगळीकडेच, फक्त याच उदाहरणात नव्हे. मग कॉस वाय ला मी असं लिहितोय कॉस स्क्वेअर वाय. मग कॉस स्क्वेअर वाय म्हणजेच काय ना 1 मायनस साइन स्क्वेअर वाय ना. मग 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस साइन वाय म्हणजे एक्स आहे, हे असेल. आता याच्यावरून मला dy अपॉन dx लिहायचं आहे. मग इथं इनव्हर्सचा थेरम वापरा, dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. मग y म्हणजे कोण आहे तुम्ही सुरुवात केलेली आहे, y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स, ते इथं घ्यायचं y च्या ठिकाणी.
Therefore, d upon dx of sin inverse x is equal to 1 upon square root of 1 minus x square. सगळ्यात पहिल्यांदा हे एवढं पूर्ण करायला जमू दे. एकदा तुम्हाला हे आलं की मग नंतर तुम्ही ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघत बसा. त्याचे डोमेन काय आहे, त्याचं रेंज काय आहे. आता कॉस वाय पॉझिटिव्ह कधी येतं, कॉस वाय पॉझिटिव्ह, कॉस वाय निगेटिव्ह कधी येतं ते माहिती पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस वाय पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे रेंज त्याची या पद्धतीनं सिलेक्ट केलेली आहे. वाय ची व्हॅल्यू मिनिमम किती आणि मॅक्सिमम किती. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जी सिद्धता आता लिहून दिली ती सिद्धता पहिल्यांदा पूर्ण करा. सेकंड आहे सेकंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन y इक्वल टू कॉस इनवर्स एक्स ची डोमेन एक्स ची व्हॅल्यू आणि रेंज y ची व्हॅल्यू हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे मी परत एकदा इथे त्यांनी सांगितले होमवर्क म्हणून सोडवा, आपण ते सोडवूया सर्व. त्याला y इक्वल टू कॉस इनवर्स एक्स, ते डोमेन रेंज वगैरे सगळं ते तुमचं तुम्ही सोडवा त्याच्यामध्ये. Therefore, x इक्वल टू कॉस वाय येणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय याची डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy इक्वल टू कॉसची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन वाय. यालाच मी मायनस पुढे ठेवतो, साईनला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये टाकतो. सो दिस इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर वाय म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय येणार, मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल हे dx अपॉन dy. आता इनव्हर्सचा थेरम वापरा. तो थेरम काय सांगतो, dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy ची व्हॅल्यू ते थेरम आहे. मग d अपॉन dx ऑफ y इक्वल टू काय घेतले आपण, कॉस इनवर्स एक्स घेतलेला आहे, आणि dx अपॉन dy ची ही व्हॅल्यू आहे, त्याला मायनस साइन आहे, ते मायनस पुढे ठेवतोय, मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला. त्यामुळे फॉर्म्युले व्यवस्थित बघा. नेक्स्ट आहे y इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, डोमेन x इक्वल टू r आणि ही त्याची रेंज. आता हे बघा सिम्प्लिफिकेशन, मग याच्यावरून x इक्वल टू येणार टॅन वाय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह त्याची dx अपॉन dy इक्वल टू टॅन y ची डेरिव्हेटिव्ह येणार सेक्स स्क्वेअर वाय. मग मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की जी डेरिव्हेटिव्ह येते तिला हे x इक्वल टू काय आहे त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचं. मग सेक्स स्क्वेअर वाय ला टॅन स्क्वेअर मध्ये मांडायचंय, म्हणजे जे काय येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय ना. मग टॅन वाय म्हणजेच एक्स आहे, म्हणजे जे काय येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर येणार. इथपर्यंत तुमचं झालं. आता याच्यानंतर थेरम आहे इनव्हर्सचा थेरम वापरा, 1 अपॉन dx अपॉन dy. y ची व्हॅल्यू आहे टॅन इनव्हर्स एक्स, therefore d upon dx of tan inverse x is equal to 1 upon dx upon dy इथं तयार आहे, 1 प्लस एक्स. हा तिसरा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. नेक्स्ट फंक्शन आहे y इक्वल टू कॉट इनवर्स एक्स, त्याचं डोमेन रेंज हे पाठच करा, सांगितले 2-3 वेळा तुम्हाला मी.
याच्यावरून आता बाकीच्या स्टेप्स बघून घ्या काय आहेत त्या, काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. एक्स इक्वल टू हे येणार कॉट वाय येणार. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. dx अपॉन dy इक्वल टू कॉट वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक स्क्वेअर वाय. मगाशी सांगितले त्या पद्धतीनं हे जे काही येईल याचं कन्व्हर्शन या फॉर्मॅटमध्ये करायचं. प्रत्येक ठिकाणी हे महत्वाचं लक्षात ठेवा. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर वाय ला काय घ्या 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय, आणि कॉट वाय म्हणजे एक्स त्याचा स्क्वेअर तो इकडे घ्या. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल टू मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर याच्यानंतर थेरम वापरा, dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. म्हणजे ते काय येणार इथं dy अपॉन dx आहे, त्याच्यातलं y च्या ठिकाणी हे लिहा कॉट इनव्हर्स एक्स, आणि dx अपॉन dy साठी ही व्हॅल्यू आहे मायनस आहे, ते मायनस पुढे घ्या. हा अजून एक फॉर्म्युला तयार होईल कॉट इनव्हर्स एक्सच्या डेरिव्हेटिव्ह साठी. नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे सेक इनव्हर्स एक्स. हे डोमेन, हे रेंज, त्याच्यामध्ये अजून एक वाय इज नॉट इक्वल टू पाय बाय 2 हे एक लक्षात ठेवा. आता त्याच्यात परत काय केलेलं आहे, जर एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला आहे, आणि जर एक्स लेस दॅन -1 असेल तर हा फॉर्म्युला. आता याच्या दोन्हीच्या सुद्धा त्यांनी व्हेरिफिकेशन प्रूफ्स दिलेल्या आहेत, हे महत्वाचं. मात्र आपण ज्या वेळेला प्रॉब्लेम सोडवणार आहे त्यावेळेला सेक इनव्हर्स एक्स वगैरे त्यावेळेला फक्त आपण हेच वापरणार. याचा आपल्या सिलेबसमध्ये म्हणजे महाराष्ट्र बोर्डाच्या सिलेबसमध्ये याच्यावरती बेस्ड अशी काही सेपरेट कुठलीही उदाहरणं नाहीत. त्यामुळे आपण फॉर्म्युला तयार करताना हाच तयार करायचा आहे, हा नाही. हे अगदी कुठं ज्यावेळेला सीईटीला वगैरे एमसीक्यू वगैरे एखादा येईल त्याच वेळेला फक्त हे बघता येईल, तोपर्यंत त्याच्याकडे काहीही लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे सोडवत राहायचं. वाय इक्वल टू काय आहे, सेक इनव्हर्स एक्स आहे. मग याच्यावरून एक्स इक्वल टू काय येईल, एक्स इक्वल टू सेक वाय येणार. डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. dx अपॉन dy इक्वल टू सेक वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार सेक वाय इंटू टॅन वाय हे असेल. आता त्याच्या पुढं आता इथं बघा, इथं सेक वाय इक्वल टू एक्स आहे, मग पहिला पार्ट आहेच तयार, त्याला काही चेंज करायचं नाही. टॅन वाय ला सेक स्क्वेअर मध्ये न्यायचंय, मग काय काय करायचं बघा, सेक वाय पहिल्यांदा ह्याला असं लिहितोय रूट मध्ये टॅन स्क्वेअर वाय लिहितोय. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय म्हणजे सेक स्क्वेअर वाय आहे. मग टॅन स्क्वेअर वाय म्हणजेच काय येणार, 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर वाय आहे. मग टॅन स्क्वेअर वाय इक्वल टू सेक स्क्वेअर वाय मायनस 1 येणार. हे तुमचं dx अपॉन dy तयार होणार. मग x इक्वल टू कोण आहे, सेक वाय, ते इथं वापरा. देअरफॉर dx अपॉन dy इज इक्वल टू सेक वाय च्या ठिकाणी x येणार इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 हे असं येणार. मग आता थेरम वापरायचा आहे, dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy येणार. मग y ची व्हॅल्यू काय आहे, सेक इनव्हर्स एक्स. दिस इज इक्वल टू 1 अपॉन
हे dx अपॉन dy जे काय आलेलं आहे ते पुढे लिहून टाक. x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हे एवढंच तयार करा त्याच्यात. ते प्लस कधी येते मायनस कधी येते त्याची काही गरज आपल्याला कुठंही लागत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल बिनधास्त राहा. त्याच्या पुढचा फंक्शन आहे y इक्वल टू कोसेक इनव्हर्स एक्स आणि त्याची डेरिव्हेटिव्ह आहे -1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हे अशा पद्धतीने आहे. पुस्तकामध्ये थोड्याशा प्रिंटिंग मिस्टेक जास्त आहेत, त्यामुळे हे सर्व मी सेपरेट बाजूला घेतलेलं आहे. मग हे y इक्वल टू कोसेक इनव्हर्स एक्स, याच्यावरून x इक्वल टू काय येणार, याच्यावरून x इक्वल टू येणार आहे कोसेक y डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, याची डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy, कोसेक y ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक y इंटू कॉट y. मग मला सगळं कोसेक y च्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे, म्हणून पहिल्यांदा या कॉट y ला स्क्वेअर रूट मध्ये कॉट स्क्वेअर y लिहितोय. देअरफॉर मायनस कोसेक y इंटू स्क्वेअर रूट ऑफ, आता कॉट स्क्वेअरचं कोसेक मध्ये कन्वर्ट करायचं. मग त्याचा फॉर्म्युला कसा आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर आहे. मग कॉट स्क्वेअर इक्वल टू काय होणार, कोसेक स्क्वेअर y मायनस 1 हे असे येणार. मग हेच वरती कन्व्हर्शन आहे का बघा, जिथं कोसेक y आहे तिथं x लिहायचं. सो दिस इज इक्वल टू मायनस एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 हे असे येणार. मग हे आहे dx अपॉन dy. मग याच्यावरून मला पाहिजे आहे dy अपॉन dx इक्वल टू, ते काय होणार, 1 अपॉन dx अपॉन dy येणार. मग y ची व्हॅल्यू आहे कोसेक इनव्हर्स एक्स, इथं आहे ती वरती लिहिलेलं आहे आपण, ती व्हॅल्यू इथं वापरा. दिस इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. ते डायरेक्टच लिहिलं काय वरती मी, ठीक आहे. हे बघा इथं आहे बघा ती व्हॅल्यू, मायनस आहे आणि dx अपॉन dy ची ही व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू इथं वापरायची. मग मायनस पुढे लिहिलं 1 अपॉन dx अपॉन dy साठी ही व्हॅल्यू आहे x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हा त्याचा अजून एक फॉर्म्युला तयार होईल. त्यामुळे हे पहिल्यांदा हे सगळे फॉर्म्युले, ते 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्यांचे डोमेन्स, त्यांचे रेंज, हे सगळं व्यवस्थित तयार करा. फार महत्वाचा सेक्शन आहे हा. तर इथं त्याचे डेरिव्हेटिव्ह ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र केलेल्या आहेत. या ठिकाणी कंडिशन्स मध्ये सगळे डोमेन आणि रेंज हे सगळे त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, कॉस इनव्हर्स साठी फक्त मायनस साइन येते, टॅन इनव्हर्स साठी 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, कॉट इनव्हर्स ची डेरिव्हेटिव्ह तशीच आहे, फक्त मायनस आहे. सेक इनव्हर्स मध्ये हे लक्षात ठेवा, कोसेक इनव्हर्स मध्ये व्हॅल्यू तीच आहे, फक्त मायनस येते. एवढंच आपल्याला वापरायला लागणार आहे. हा जो सेक्शन आहे पुढचा, हा काय आपल्याला लागणार नाही, आपण तो कुठेही वापरणार पण नाही. त्यामुळे जेवढं सांगितले तेवढे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. बघा पुढचा पॉइंट, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी काही महत्वाचे फॉर्म्युले बघा. हे पहिले 3 बघा एकसारखेच आहेत. साइन इनव्हर्स ऑफ साइन थिटा इक्वल टू थिटा, टॅन इनव्हर्स टॅन थिटा थीटा, सेक इनव्हर्स ऑफ सेक थीटा थीटा, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस थीटा थीटा येते, कॉट इनव्हर्स ऑफ कॉट थीटा ते पण थीटा येते,
कोसेक इनव्हर्स ऑफ कोसेक थिटा थिटा येते, लक्षात ठेवा. त्याच्या बरोबर अपोजिट आहे साइन ऑफ साइन इनव्हर्स एक्स एक्स येणार, टॅन ऑफ टॅन इनव्हर्स एक्स ते पण एक्स, सेक ऑफ सेक इनव्हर्स एक्स एक्स येणार. तसंच सगळीकडे आहे. त्यामुळे हा प्रकार लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जर अपोजिट आलं साइन इनव्हर्सच्या पुढे कॉस, तर हे कॉस बदलायचं, कॉसला लिहायचं साइन π/2 मायनस थिटा, मग हे साइन इनव्हर्स आणि साइन निघून जाईल आणि एवढे. मग या प्रकारचे 1 2 3 4 5 आणि हे एक 6 असे 6 फॉर्म्युले एकत्र केले. बघा लक्षात येते का? त्यामुळे फॉर्म्युले एकाच प्रकारचे आहेत आणि 6 जणांच्यासाठी लिहिलेत, त्यामुळे ते जास्त वाटत आहेत, बाकी काही नाहीये त्याच्यात. आता इथं बघा साइन इनव्हर्स एक्स, त्याला असं मांडले, मग एक्सचं 1/x करायचं आणि साइन इनव्हर्सचं रेसिप्रोकल म्हणजे कोस, साइनचा रेसिप्रोकल कोसेक, कोसेक इनव्हर्स करायचं. या पद्धतीनं 1 2 3 4 आणि 5 हे अजून 5 असे एकूण 6 फॉर्म्युले तयार होतात. म्हणजे कॉस इनव्हर्स असेल तर सेक इनव्हर्स 1 येणार, टॅन इनव्हर्स एक्स साठी कॉट इनव्हर्स 1/x येणार. काही विशेष नाहीये जास्त त्याच्यात. त्याच्यानंतर हे फॉर्म्युले बघा, हे महत्वाचे 3 फॉर्म्युले. साइन इनव्हर्स प्लस कॉस इनव्हर्स π/2, टॅन इनव्हर्स प्लस कॉट इनव्हर्स π/2, सेक इनव्हर्स प्लस कोसेक इनव्हर्स π/2. त्याच्यानंतर हे 2 अतिशय महत्वाचे फॉर्म्युले. हे कसं आहे बघा, टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय, इथं पण तसंच आहे, फक्त मध्ये मायनस. ह्या टर्म जरा बघा बरं, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय, इथं आहे एक्स मायनस वाय डिवायडेड बाय 1 प्लस एक्स वाय. अंशात आणि छेदात टर्म्स दोन्ही ठिकाणी सेम आहेत, फक्त चिन्ह अपोजिट आहेत. मग लक्षात कसं ठेवायचं बघा, मध्ये दोन टॅन इनव्हर्सच्या मध्ये जे चिन्ह आहे ते अंशात येतं वरती आणि त्याच्या अपोजिट छेदात येतं. बघा इथं मायनस आहे, अंशात मायनस, छेदात प्लस येणार. त्यानंतर इथं कंपल्सरी 1 पाहिजे. हे 1 जे आहे ह्याच्यातलं छेदामधलं ते फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा त्याला ऍडजस्ट करायचं, मग बाकी सगळं करायचं. नेक्स्ट टेबल बघा, सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स. अतिशय महत्वाच्या अशा या सबस्टिट्यूशन्स आहेत ज्या तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये शिवाय इंटिग्रेशन मध्ये पण तुम्हाला यांचा वापर करायचा आहे. त्यामुळे हे व्यवस्थित सगळे करून ठेवा. रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, तिथं एक्स इक्वल टू साइन थिटा पण चालते, एक्स इक्वल टू कॉस थिटा पण चालेल. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर दिले, परत इथं काहीतरी गोंधळ आहे यांचं, कारण 1 मायनस टॅन स्क्वेअरला काय करणार तुम्ही, इथं काहीतरी इथं चूक आहे. इथं असं पाहिजे 1 प्लस एक्स स्क्वेअर पाहिजे फक्त, हे नको आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर तुम्ही काय करू शकताय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक्स स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे कोसेक्स स्क्वेअर हे घेऊ शकताय. त्याच्यानंतर हे पण चुकीचं आहे, इथं पाहिजे रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 पाहिजे. म्हणजे मग इथं सेक थिटा वापरल्यानंतर सेक्स स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा येईल, मग वर्गमूळ निघेल. त्यानंतर हे फॉर्म्युले बघून ठेवा, ज्या त्या ठिकाणी जे काय काय दिलेलं आहे ते. ए प्लस एक्स, ए मायनस एक्स या फॉर्मॅटमध्ये असेल तर एक्स इक्वल टू ए कॉस 2 थिटा. नुसतं ए कॉस थिटा वापरलं तरी पण चालते, काही अडचण नाही आहे त्याच्यात. हे जर ए ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 घेतली तर इथं पण ए च्या ठिकाणी 1 घ्या, सबस्टिट्यूशन असेल. त्यानंतर ए मायनस एक्स स्क्वेअर, ए प्लस एक्स स्क्वेअर, त्याच्यासाठी परत एकदा फॉर्मॅट तोच आहे, त्यामुळे किरकोळ चेंज करायचा आहे फक्त. जिथे एक्स स्क्वेअर आहे त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करून घ्या. त्यानंतर हे फॉर्म्युले जरा बघून घ्या, या फॉर्मॅटमध्ये कुठले कुठले फॉर्म्युले आहेत ते. हा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्यानंतर हे 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. हा साइन 2 थिटासाठी फॉर्म्युला आहे. टॅन 2 थिटाचा पण या पद्धतीचा फॉर्म्युला आहे, छेदामध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर येते त्या ठिकाणी. त्यानंतर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, त्याच्यात एक्स इक्वल टू साइन थिटा वापरा. हे जर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असेल त्या फॉर्मॅटमध्ये तरी सुद्धा एक्स इक्वल टू साइन थिटा. बेसिक फॉर्म्युले परफेक्ट करा, म्हणजे मग तुम्हाला हे व्यवस्थित जमेल. तसंच इथं हा कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे, कॉस 3 थिटाचा
4 cos क्यूब मायनस 3 cos, आणि हा tan 3 थीटा साठी फॉर्म्युला आहे 3 tan थीटा मायनस tan क्यूब डिव्हायडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा या फॉर्मॅटमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला बेसिक फॉर्म्युले जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असतील तर तुम्ही त्याचा फॉर्मॅट ओळखून त्या पद्धतीनं सबस्टिट्यूशन सुद्धा ओळखू शकताय, काही अडचण येत नाही त्याच्यात. नेक्स्ट एक्सरसाइज बघूया. एक्सरसाइज 1.2 काय क्वेश्चन आहे बघा. पहिला, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन x इक्वल टू एफ इनव्हर्स y इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे y इक्वल टू रूट एक्स. स्क्वेअरिंग बोथ साइड करतो, याच्यावरून मला x इक्वल टू काढावं लागेल. स्क्वेअरिंग केलं की हे होणार y स्क्वेअर इक्वल टू एक्स. therefore x इक्वल टू f इनवर्स ऑफ y दॅट इज इक्वल टू y स्क्वेअर हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतली पाहिजे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y हे काय होणार, dx अपॉन dy इज इक्वल टू y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2y हे असेल. मग y ची व्हॅल्यू काय आहे, y इक्वल टू रूट एक्स आहे, म्हणजेच हे असं होणार 2 इंटू रूट एक्स. आता थेरम वापरा. नाउ dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy दिस इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स हे त्याचा आन्सर. मग हे इन्व्हर्स वापरून आपण काढलेलं आहे. मग ह्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे किती येते ते. y इक्वल टू रूट एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. तेवढंच फायनल आन्सर येते का, फक्त चेक करा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स. स्क्वेअरिंग बोथ साइड, इथं y स्क्वेअर होणार, हे स्क्वेअर रूट निघून जाणार, 2 मायनस रूट एक्स होणार. रूट एक्स मी इकडे घेतोय, ते इकडे आल्यानंतर प्लस रूट एक्स होईल. वाय स्क्वेअर पलीकडे पाठवा, ते असं होईल. आणि एकदा स्क्वेअरिंग बोथ साइड करा, म्हणजे एक्स इक्वल टू काय येणार आहे, 2 मायनस वाय स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर हे असेल. आता हे एक्स इक्वल टू तुम्हाला मिळालेलं आहे आणि ते वायच्या फॉर्मॅटमध्ये पूर्णपणे मिळालेलं आहे. therefore x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y 2 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, याची डेरिव्हेटिव्ह घ्या. dx अपॉन dy इक्वल टू, पहिल्यांदा हे एफ ऑफ वाय चा स्क्वेअर आहे, मग वाय एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x. तसं इथं काय येणार, 2 त्याची पॉवर कमी करा, 2 मायनस वाय स्क्वेअर पॉवर 1 येणार इथं घातांकामध्ये, इंटू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर हे असेल. बघा अशा पद्धतीने आहे ते. जरा इथले मधलं काहीतरी एखाद दुसरी टर्म आपल्याला लागणार आहे नंतर, एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर, आणि आता याची डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा बरं. 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस वाय स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2y विथ रिस्पेक्ट टू y ही त्याची डेरिव्हेटिव्ह आहे. आता याच्यातलं कुणाकुणाला सबस्टिट्यूशन करून घेऊ शकताय बघा. 2 मायनस वाय स्क्वेअर, बघा येत 2 मायनस वाय स्क्वेअर, मी इक्वेशन नंबर टाकतोय. 2 मायनस वाय स्क्वेअरच्या ठिकाणी लिहायचंय रूट एक्स इथे येईल. त्याच्यानंतर 2y आहे, फक्त -2 पुढे ठेवूया, आणि y च्या ठिकाणी ही व्हॅल्यू तुम्हाला घ्यावी लागेल परत एकदा.
मायनस तरी घ्यायचं आहेच तिथं, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. बघा इथं हे -2 आणि y इक्वल टू रूट मध्ये काहीतरी आहे बघा, अगदी पहिली स्टेप. हे बघा इथं. मग मी एक काम करतो, ह्याला 1 लिहूया, ह्याला 2 लिहूया. आता कुठं कुठं सबस्टिट्यूशन केले बघा. बघा इथं एक सबस्टिट्यूशन केलं, फ्रॉम 1 and 2 असं एकत्र करून टाकू त्याला. मग y इक्वल टू जी टर्म आहे ती मी आता इथं मानतोय स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स. याचं टोटल काय होणार बघा, हे -4 रूट एक्स इंटू ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स, हे एवढं सगळं येईल. हे झालं तुमचं dx अपॉन dy. मग याच्यावरून मला dy अपॉन dx पाहिजे. therefore dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. म्हणजे इथं काय येणार, हे मायनस आहे त्याला, त्यामुळे इथं मायनस येणार. हे 1 अपॉन, हे सगळं छेदामध्ये लिहायचं आहे, 4 रूट एक्स इंटू ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू क्यूब रूट ऑफ x मायनस 2. मग दोन्ही बाजूंचा क्यूब करा, y क्यूब इक्वल टू x मायनस 2 होणार. मग याच्यावरून x इक्वल टू येणार y क्यूब प्लस 2. यालाच तुम्ही f इनवर्स ऑफ y इथं लिहिलं तरी पण चालते, काय अडचण नाहीये. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. काय होणार आहे बघा, dx अपॉन dy इथे येणार 3y स्क्वेअर, एवढंच येणार फक्त. दुसरं काहीच येणार नाही याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू जी आहे y ची, ही व्हॅल्यू ती डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये वापरावी लागेल. म्हणजेच हे काय होणार, 3 इंटू क्यूब रूट ऑफ काय आहे ते x मायनस 2 आणि त्याचा स्क्वेअर आहे. आता याची टर्म जरा बघा कशा पद्धतीनं तयार होते ते. सो दिस इज इक्वल टू, ह्याला जरा सिम्प्लिफाय करूया, 3 इंटू याचा x मायनस 2 त्याच्या घातांकात येणार 1 अपॉन 3 क्यूब रूट आहे, म्हणजे परत त्याचा स्क्वेअर होणार. म्हणजे हे टोटल किती होणार, 3 इंटू एक्स मायनस 2 रेस्ट 2 अपॉन 3 हे असेल. बघा लक्षात येते का. आता याच्यावरून dy अपॉन dx इनवर्स तर आहेच, ते सिद्ध केलेच आपण मागाशी. आपण थेरम तेवढा वापरा. नाव dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. म्हणजे इथे ही अशी व्हॅल्यू 1 अपॉन 3 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2 रेस टू 2 अपॉन 3 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, y इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1. याच्यावरून इथं बेस ई आहे. जर मला हे लोगॅरिथमिक फॉर्म मधलं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये न्यायचं असेल तर ई रेस टू वाय लिहावं लागेल. म्हणजे मग इकडचं लॉग निघून जाईल, हे असेल. मग याच्यावरून हे -1 इकडे पाठवा, ई रेस टू वाय प्लस 1 दिस इज इक्वल टू 2x. आणि याच्यावरून x इक्वल टू 2 ने इकडे डिव्हाइड करून घ्या, 1/2 ई रेस टू वाय प्लस 1. आणि याला लिहायचं f इनव्हर्स ऑफ y. याचा अर्थ हे इनव्हर्स फंक्शन तयार झालं. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया.
differentiating with respect to y dx upon dy, this is equal to हे 1/2 तसंच राहील. e रेस टू y ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू y 1 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. आता e रेस टू y च्या ठिकाणी हे बघा इथं तयारच आहे व्हॅल्यू 2x-1, ते तेवढं फक्त इथं वापरा. हे त्याचं फायनल आन्सर असेल 1/2 इंटू 2x-1, हे त्याचं फायनल आन्सर. हे आहे असं ठेवलं तरी चालेल, किंवा 2x-1 आणि डिवायडेड बाय असं लिहिलं तरी पण चालेल. हे झालं dx अपॉन dy. थांबा, हे फायनल आन्सर नाहीये, कारण मला अजून dy अपॉन dx काढायचं. मग dy अपॉन dx म्हणजेच काय येणार 1 अपॉन dx अपॉन dy, म्हणजे याचा रेसिप्रोकल करावा लागेल. तो रेसिप्रोकल येणार 2 अपॉन 2x-1, हे त्याचं फायनल आन्सर.